नमस्कार महिलांनो, जर तुम्ही हे गुप्त 18 नियम पाळले तर तुमच्या घर नशीब सोन्यासारखे चमकायला लागेल. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही. गुरुजी सांगतात की सावधान, तुमच्या घरातही विनाकारण भांडणे, पैशांची चणचण किंवा सतत आजारपण येत आहे का? कदाचित तुम्ही नकळतपणे अशा काही चुका करत आहात ज्या साक्षात दारिद्र्याला निमंत्रण देत आहेत. महिलांनी केलेल्या फक्त एका चुकीमुळे अख्खं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. पण घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला असे 18 गुप्त नियम सांगणार आहोत जे पाळल्यास तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे क्षणात उघडतील आणि घरात पैशांचा पाऊस पडेल. शेवटचा 18वा नियम तर इतका भयंकर आहे की तो ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. तुमचे नशीब सोन्यासारखे चमकवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. तुपाचा दिवा आणि लक्ष्मीचे आगमन. घरात कितीही कामाचा व्याप असला तरी दररोज देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावणे कधीही विसरू नका. जेव्हा तुपाचा प्रकाश घरात पसरतो तेव्हा घरातील अंधकारमय नकारात्मकता नष्ट होते आणि साक्षात महालक्ष्मी घरात स्थिर होते. दिवा लावताना मनात श्रद्धेचा भाव ठेवावा, जेणेकरून घरातील ऐश्वर्य वृद्धिंगत होते. 2. मिठाची वाटी आणि नकारात्मकता. घरातील प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात एका काचेच्या वाटीत थोडे खडे मीठ भरून ठेवा. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. जेव्हा या मिठाला पाणी सुटते तेव्हा समजावे की घरातील बाधा त्या मिठाने ओढून घेतली आहे. अशावेळी ते पाणी वाहत्या पाण्यात सोडून देऊन नवीन मीठ भरावे. 3. पहाटेचा सडा, रांगोळी आणि शिस्त. सूर्योदयापूर्वी उठणाऱ्या महिलेच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. सकाळी लवकर उठून अंगण झाडून सडा टाकून सुंदर रांगोळी काढावी, कारण रांगोळी ही देवतांना आमंत्रित करण्याचे प्रतीक आहे. सकाळी तुळशीला पाणी घालून आणि दिवा लावूनच चहा किंवा नाश्ता करावा. यामुळे दिवसाची सुरुवात सात्विक होते. 4. उंबरठ्याची स्वच्छता आणि शुभचिन्हे. घराचा उंबरठा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार असतो, तो कधीही अस्वच्छ ठेवू नका. रोज सकाळी उंबरठा पुसून त्यावर लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम अशी शुभचिन्हे काढावीत. ज्या घराचा उंबरठा पुजला जातो त्या घरात बाहेरची वाईट नजर कधीही प्रवेश करू शकत नाही. 5. झाडूचा मान आणि मिठाचा आदर. झाडू हे लक्ष्मीचे रूप आहे, त्यामुळे तो कधीही उभा करून ठेवू नका. तो नेहमी आडवा आणि कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. तसेच मिठाचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान होय. मीठ सांडल्यास ते कधीही पायाखाली येऊ देऊ नये, तर ते उचलून पाण्यात विसर्जित करावे. 6. रात्रीचा पहिला घास आणि वास्तुदेवता. रात्री जेवण करताना सर्वात आधी एक घास बाजूला काढून ठेवावा आणि हात धुण्यापूर्वी तो बाहेर टाकावा. हा छोटासा उपाय तुमच्या घरातील वास्तुपुरुषाला आणि पितरांना तृप्त करतो. ज्यांच्या घरातील वास्तुदेवता प्रसन्न असते त्यांच्या घरात धान्याची कधीच कमतरता राहत नाही. 7. कापूर, गंधक, धुरी आणि सुगंधी वातावरण. आठवड्यातून किमान 2दा घरात कापूर किंवा गंधकाचा धूर दाखवावा. फरशी पुसताना पाण्यात मीठ टाकावे आणि घरात तुळस, मोगरा यांसारखी सुगंध देणारी झाडे लावावीत. जिथे प्रसन्न आणि सुगंधी वातावरण असते तिथे पैसा आणि समृद्धी आपोआप खेचली जाते. 8. शुक्रवारचा किराणा आणि बरकत. घरासाठी लागणारा महिनाभराचा किंवा आठवड्याचा किराणा शक्यतो शुक्रवारी खरेदी करावा. शुक्रवार हा महालक्ष्मीचा प्रिय वार असल्याने या दिवशी धान्य घरात आणल्यास घरात नेहमी बरकत राहते आणि खर्च विनाकारण होत नाही. 9. हळदीच्या पाण्याचे शिंपण. थोड्या पाण्यात हळद मिसळून ते पाणी घराच्या मुख्य दरवाजावर आणि आजूबाजूला शिंपडावे. हळद ही अत्यंत पवित्र आणि जंतुनाशक आहे. तिच्या शिंपडण्याने घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कायमचा संपतो और घराचे रक्षण होते. 10. घराची स्वच्छता आणि लक्ष्मीचा वास. नेहमी लक्षात ठेवा, जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी. ज्या घरात अस्वच्छता, कोळिष्टके किंवा कचरा असतो तिथे दरिद्रता वास करते. वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी घर नेहमी आरशासारखे स्वच्छ ठेवावे. 11. रात्रीचा कापूर उपाय आणि शांतता. जर घरात विनाकारण कटकटी आणि भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी एका पितळी पात्रात कापूर जाळून संपूर्ण घरात तो फिरवावा. कापुराच्या पवित्र धुरामुळे घरातील क्लेश नष्ट होतात आणि कुटुंबात पुन्हा एकदा प्रेमाचे वातावरण निर्माण होते. 12. पती-पत्नीमधील प्रेमासाठी तोडगा. जर पती-पत्नीमध्ये सतत मतभेद होत असतील तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवावा आणि सकाळी तो जाळून टाकावा. त्याची राख वाहत्या पाण्यात सोडून द्यावी. या उपायाने मनातील कटुता दूर होऊन दाम्पत्य जीवनात गोडवा निर्माण होतो. 13. गुरुवारचा उपवास आणि अभिषेक. गुरुवार हा गुरुग्रहाचा आणि स्वामींचा वार आहे.
या दिवशी उपवास करणे किंवा घरात श्रीसूक्त आणि पुरुषसूक्ताचे वाचन करणे अत्यंत फलदायी ठरते. पूजेचे तीर्थ घरातील सर्वांनी प्राशन केल्यास आरोग्याच्या तक्रारी दूर होतात आणि आत्मिक बळ वाढते. 14. धान्य साठवणुकीची पद्धत. घर हे अन्नाने नेहमी भरलेले असावे. आज आणायचे आणि आज खायचे ही वृत्ती गरिबीला निमंत्रण देते. घरात किमान 15 दिवस किंवा महिनाभराचे धान्य शिल्लक ठेवावे. यामुळे घरातील लक्ष्मी कधीही घर सोडून जात नाही. 15. गोमूत्र आणि हळदीचा उंबरठा. प्रत्येक शनिवारी अमावस्या किंवा पौर्णिमेला गोमूत्रात हळद मिसळून उंबरठ्यावर पट्टा ओढावा. गोमूत्र हे अत्यंत शुद्ध मानले जाते. यामुळे घरातील करणीबाधा, तंत्रमंत्र किंवा कोणतीही अदृश्य वाईट शक्ती घराबाहेरच थांबते. 16. दरवाजावर कोहळा टांगणे. घराच्या मुख्य दरवाजावर एक कोहळा अशा प्रकारे टांगावा की घरात येणारी व्यक्ती त्याच्या खालूनच येईल. कोहळा हा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची वाईट नजर घराला लागू देत नाही. 17. लवंग आणि कापराचा धूर. कौटुंबिक त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज कापूर जाळून त्यात 2 लवंग टाकाव्यात आणि त्याचा धूर संपूर्ण घराला दाखवावा. हा उपाय संकटांपासून मुक्ती देणारा आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी वाढवणारा मानला जातो. 18. अमावस्या पौर्णिमा दहीभात उपाय. अमावस्या किंवा पौर्णिमेच्या रात्री दहीभात एका कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू वाहावे. तो कागद खिडकीवर किंवा घराबाहेर ठेवावा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकावा. या उपायाने घरातील अतृप्त शक्ती शांत होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते. तर महिलांनो, हे होते ते 18 अत्यंत प्रभावी नियम जे तुमच्या घराचे नंदनवन करू शकतात. लक्षात ठेवा, श्रद्धा असेल तरच या उपायांचे फळ मिळते. यातील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचा वाटला किंवा तुम्ही यातील कोणता उपाय आधीपासून करत आहात? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. काय सांगावे, तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचे नशीब बदलू शकते. आणि हो, अशाच आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्राच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने आणि भक्तीने टाईप करा, श्री स्वामी समर्थ. तुमची सर्व संकटे स्वामी नक्कीच दूर करतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.